नमस्कार. नवीन वर्षाची सुरुवात ही तशी प्रत्येकासाठीच खूप उत्साहाची असते, नाही का? पण महाराष्ट्रातल्या लाखो शिक्षकांसाठी ही सुरुवात आर्थिक चिंतेने भरलेली ठरली आहे. कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांना त्यांचा हक्काचा पगारच मिळालेला नाहीये. आज आपण हेच समजून घेणार आहोत की राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत नेमका असा कोणता तिढा निर्माण झालाय ज्यामुळे शिक्षकांवर ही वेळ आली आहे. सुरुवातच करूया या आकड्यापासून. 25 लाख हा काही लहान-सहान आकडा नाहीये. ही संख्या आहे महाराष्ट्रातील त्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ज्यांना नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेला पगारच झालेला नाहीये. आणि हो, हा फक्त एक आकडा नाहीये. या आकड्यामागे आहेत 25 लाख कुटुंब ज्यांचं संपूर्ण आर्थिक नियोजन नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोलमडलं आहे. कारण 1 जानेवारीला त्यांच्या बँक खात्यात पगाराची रक्कम जमा झाली नाही. पण हे झालं तरी काय? अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं पगार का थांबले? ही काही तांत्रिक अडचण आहे की यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे एक मोठा संघर्ष. एका आंदोलनामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे आर्थिक संकट ओढवलेलं आहे. म्हणजे बघा, पगार थांबण्यामागे कोणतीही टेक्निकल अडचण किंवा सरकारी तिजोरीत खडखडाट असं काही नाहीये. हा एक ठरवून केलेला विरोध आहे. राज्यभरातल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारलंय आणि त्यामुळेच ही सगळी पगार प्रक्रिया थांबली आहे. मग प्रश्न येतो की हे आंदोलन का होतंय? तर या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे एक घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळा आणि त्यानंतर झालेली प्रशासकीय कारवाई. आता ही शालार्थ आयडी प्रणाली म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक ऑनलाईन सिस्टम आहे ज्यामधून शिक्षकांचे पगार दिले जातात. पण आता याच सिस्टममध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप होतोय. आता ही साखळी बघा, म्हणजे लक्षात येईल की हे सगळं कसं घडत गेलं. सगळ्यात आधी शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. त्यानंतर ह्याच चौकशीत काही शिक्षण अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल झाले. मग ह्या कारवाईला अन्यायकारक ठरवत अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलं आणि पगाराच्या बिलांवर सह्या करायलाच नकार दिला आणि याचा थेट परिणाम शिक्षकांचे पगार थांबले. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा संघर्ष फक्त एका प्रकरणापुरता मर्यादित नाहीये. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही असेच प्रशासकीय वाद आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. ही स्लाइड आपल्याला तेच दाखवतेय. राज्यस्तरावर शालार्थ आयडी प्रकरणामुळे पगार अनिश्चित आहेत, तर दुसरीकडे अकोल्यामध्ये SIT म्हणजे विशेष तपास पथकाच्या चौकशीला विरोध झाला आणि तिथेही पगाराला उशीर झाला. म्हणजे एक पॅटर्नच तयार होतोय. चौकशीला विरोध झाला की पगारांना विलंब होतो. आणि या भ्रष्टाचाराचे आरोप किती गंभीर आहेत याचं एक उदाहरण म्हणजे मालेगावची ही घटना. तिथे एका उपशिक्षणाधिकाऱ्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी चक्क 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. आणि अशाच गैरव्यवहारांमुळे मग मोठ्या चौकशा सुरू होतात. पण ह्या सगळ्या प्रशासकीय लढाईत म्हणजे अधिकारी आणि शासन यांच्यातील संघर्षात भरडला जातोय कोण? तर तो सामान्य शिक्षक आणि कर्मचारी. जरा विचार करा, या 25 लाख कुटुंबांवर काय परिणाम झाला असेल? घराचे, गाडीचे हप्ते थकलेत, घरखर्चाचं सगळं नियोजन कोलमडून पडलंय आणि नवीन वर्षाची सुरुवातच आर्थिक चिंतेनं झालीय. आणि शिक्षकांच्या मनातली हीच भावना कोल्हापूर शिक्षक संघटनेच्या या प्रतिक्रियेतून समोर येते. त्यांचं म्हणणं आहे, अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात सामान्य शिक्षकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. या एका वाक्यातच शिक्षकांचा संताप आणि त्यांची हतबलता स्पष्ट दिसते. तर मग आता प्रश्न उरतो की यावर तोडगा काय? कारण सध्या शासन आणि अधिकारी यांच्यात एक मोठा तिढा निर्माण झालाय आणि कोणीही मागे हटायला तयार नाही. हा तिढा काय आहे ते यावरून स्पष्ट होईल. बघा, एका बाजूला आहेत शिक्षण अधिकारी ज्यांचं म्हणणं आहे की ही कारवाई अन्यायकारक आहे आणि ती थांबवलीच पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आहे शासन, जे आपल्या भूमिकेवर ठाम आहे की घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होणारच. आणि या दोन भूमिकांमध्ये शिक्षकांचे पगार अडकून पडले आहेत. आणि म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उरतो. भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या आणि प्रशासनाच्या या लढाईत ज्यांची काहीही चूक नाही त्या 25 लाख शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणार आहे.